खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. प्रवेशानंतर त्याच दिवशी शिंदेच्या शिवसेनेची धाराशिव जिल्ह्यातली जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहेत, अजित पिंगळे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, जिल्हा प्रमुख म्हणून आजपर्यंत आपली ओळख आम्ही करून द्यायचो, मात्र आता माजी म्हणावं लागते. कार्यकारिणी बरखास्त झाली, ओमराजे पक्षात आल्यानंतर 24 तासाच्या आत सगळा हा निर्णय झाला. काय पहिली प्रतिक्रिया? काय नाही, पक्षाने जे काय कुठला निर्णय घेतला असेल आणि ती कार्यकारिणी बरखास्त करण्यामागं पक्षाची काय भूमिका असेल, ह्याच्यामध्ये काय फक्त अजित पिंगळेंना पदावरून काढलंय असा विषय नाही, पण काही लोकांचं जास्त प्रेम माझ्यावर असल्यामुळं हे झालंय. म्हणजे शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख त्याच्यामधली सगळीच शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना आहे त्याची कार्यकारिणी बरखास्त केली. आणि पक्षाचं असं असतं किंवा आपण 3 वर्षाला, 4 वर्षाला, 5 वर्षाला फ्रेश करू. आता दुर्दैवानं मी फक्त 4 महिने झाले असतील, फेब्रुवारीमध्ये माझी नियुक्ती झाली, परंतु बाकीचे बऱ्याच दिवसापासून एकाच पदावर लोक आहेत. त्याच्यामुळं पक्षाने काही धोरण ठरवलं असेल आणि त्याच्यामुळं कार्यकारिणी बरखास्त केली असेल. त्याच्यामुळं मला काही ह्याच्यामध्ये वाईट वाटण्याचा काही विषय नाही. तुम्ही आता सांगितले काही लोकांचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे. कोण आहे ते लोक नेमकं, कशामुळे? काही आपले मित्र आहेत किंवा आता मीडियामध्ये जास्त बातम्या आल्या. काही लोकांना कसं, प्रत्येकाचा आपला एक बघण्याचा दृष्टिकोन असतो. आता काही लोकांना आम्ही ज्याप्रमाणे इथं पक्ष वाढवला आहे, इथं कळंब तालुक्यामध्ये आपले पंचायत समिती आली असेल, जिल्हा परिषद सदस्य चांगले निवडून आले, या ठिकाणी आम्ही उबाटाला सत्तेपासून बाजूला केले, ही काही लोकांना वाईट वाटत असेल म्हणून ते लोक आपल्याबद्दल जास्त हे करत असतील. पण आपण ज्या वेळेस इथं पक्ष वाढवायची सुरुवात केली त्यावेळेस काय आपल्याकडे पद नव्हतं. या 2 निवडणुका झाल्या, त्या निवडणुकात सुद्धा माझ्याकडे पद नव्हतं. आणि असं काय नाही, मी कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा मी पण एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं पदात गेलं काय आणि राहिलं काय त्याचं काय मला नाही. माझा विश्वास आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमचे पालकमंत्री सरनाईक साहेब, ह्या सगळ्या नेते मंडळीवर आहे. त्याच्यामुळं मला काय ह्याच्यामध्ये वेगळं काय वाटत नाही. 2009ला ओमराजे ज्यावेळी शिवसेनेत आले, त्यांना उमेदवारी मिळाली, तेव्हा तालुका प्रमुख पद जे होते ते गेलं. 2019ला विधानसभेसाठी तुमचं नाव चर्चेत होतं. ऐनवेळी कैलास पाटलांना उमेदवारी देण्यात आली. आता ओमराजे पुन्हा शिवसेनेत आले, पुन्हा तुमचं जिल्हा प्रमुख पद गेलं. काय नेमकं असं काय घडतंय? ओमराजे येत आहेत, तुमचं काही ना काही असं काय नाही, हा योगायोग आहे. परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये संघर्ष असतो तसा असेल, पण आपण अविरत काम करणारे ना. मी सामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे. माझ्या घरी कोणी अगोदर ग्रामपंचायत सदस्य बी नव्हतं, पण आज मी इथपर्यंत आलो. याच्यामध्ये माझ्या आत्तापर्यंत मदत केलेले सर्व पक्षातले जे कार्यकर्ते आहेत, माझं खरं बळ जर काय असेल तर माझ्याबरोबर असलेले सामान्य कार्यकर्ते. आणि मला सगळ्यात मोठं बळ या ठिकाणी कालच्या विधानसभेमध्ये मला आदरणीय शिंदेसाहेबांनी, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिली. एवढंच नाही, नुसती उमेदवारी नाही तर दोन्ही डॉक्टर साहेबसुद्धा आपल्या कळंबला येऊन गेले आणि आपले त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माझ्यासाठी दोघांनी सभा घेतल्या आणि अत्यंत बारकाईनं माझ्या प्रचारावर लक्ष दिलं. त्याच्यामुळं मी आज एवढ्या उंचीवर आलो आणि त्या 2 माणसाला मी कधीच विसरणार नाही. ओमराजेंशी बोलणं झालं पक्षप्रवेशानंतर काही? तो झालं माझं. ज्या दिवशी त्यांनी अधिकृत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला. त्यांचा ज्या दिवशी फोन केला त्यांनी, म्हणजे निर्णय जाहीर केला इथं गोवर्धनवाडीला, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी आता दिल्लीला चाललो आहे आणि दिल्लीवरून मी शिंदेसाहेबाकडे जाणार आहे आणि तिथं प्रेस होणार आहे. मतदारसंघामध्ये आल्यानंतर आपण भेटू. मी त्यांना शुभेच्छा आणि वेलकम केलं. जरा जर पाहिलं तर भाजपचे आमदार असलेले राणाजी भिसे पाटील, त्यांच्यातले आणि तुमच्यातले संबंध सर्वश्रुत आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर ओमराजे निंबाळकरांनी प्रवेश करताना सांगितले की राणा पाटलांशी आपला कायम विरोध असणार आहे. जर राणा पाटील आणि ओमराजेंना निवडण्याची वेळ तुमच्यावर आली, समोरासमोर दोघं उभं टाकली, तर अजित पिंगळे म्हणून मी सांगतो, ज्यावेळेस कमळ का धनुष्यबाण अशी, आज तर आमची महायुती राहील नाही राहील हा आमच्या लेवलचा प्रश्न नाही. ज्यावेळेस महायुती असेल त्यावेळेस महायुती म्हणून जो कोणी समोर येईल त्याला आपण सपोर्ट करू. आणि ज्या दिवशी कमळ का धनुष्यबाण अशी निवडण्याची वेळ येईल त्यावेळेसचा तुमचा प्रश्न आहे. मला तर वाटतंय की सध्याच्या राजकारणामध्ये महायुती कायम राहील ना. मी महायुतीचं जो कोण राहील, आता तर निवडणुका नाहीत, आता ग्रामपंचायत निवडणूक आहेत, ह्याच्यामध्ये पक्षात चिन्ह नाही. आता लोकसभा आणि विधानसभा यावेळेस राहणार आहे. आणि मी महायुती ज्या दिवशी नसेल त्या दिवशी मी शिवसेनेबरोबरच प्रामाणिक राहील. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मी बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला सैनिक आहे आणि मी एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर कायम राहील. आता नवीन कार्यकारिणी होतील, त्यात काही मिळेल वाटतं तुम्हाला जबाबदारी? आता ते शेवटी पक्ष ठरवेल. आता त्यांनी कार्यकारिणी बरखास्त करताना पक्षाचं जे पत्र मोरे साहेबाचं आले त्याच्यामध्ये सांगितलं की सर्वांना विश्वासात घेऊन पक्षाची रचना कार्यकारिणी ठरल.
त्याच्यामध्ये जे काय असेल आम्हाला त्या वेळेस बोलवतील त्या वेळेस आम्हाला जे योग्य वाटतंय ते आम्ही त्या वेळेस सांगू. आणि मला पूर्ण खात्री की हे आदरणीय शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात, त्यामुळं सर्वसमावेशक असा निर्णय घेतील. वारंवार शिवसेना पक्ष जो आहे तो फुटत आलेला आहे. काय कारण वाटतं? ठाकरे गटातले आता खासदार पण निघून जात आहेत, सगळे होते. आणि कारण म्हणजे हो का, शिंदेसाहेब जी अविरत मेहनत घेतात, कार्यकर्त्यांना ते पहाटे 2 वाजेपर्यंत भेटतात, प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखादुःखामध्ये त्यांचं लक्ष असतं. त्याच्यामुळं आकर्षण एकनाथजी शिंदे साहेबाबद्दल वाढलेले आहे आणि त्यामुळं लोक साहेबांचं एखाद्याला शब्द दिला, विकास कामाला मदत करणे, ह्याच्या साहेबांच्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर आकर्षित होऊन ही लोक यायला लागलेत. आणि भविष्यामध्ये मला वाटतंय की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते होते. आणखीन काही ह्या ऑपरेशन टायगर नंतर काही आमदार जे आहेत ते देखील शिवसेनेत येतील अशा चर्चा कुठेतरी सोशल मीडियावर असली इकडे होताना पाहायला मिळतात. काही त्या संदर्भातील काय हालचाली सुरू आहेत? जर आले तर तुम्हाला तुम्ही स्वागत कराल? बिलकुल, जो कोण शिवसेनेत येईल त्याचं स्वागत करणार ना आम्ही, त्याच्यात काय अडचण नाही. नक्की जर पाहिलं तर पक्षप्रवेशानंतर जे आहे ते ओमराजे निंबाळकरांचं आपण अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत जुळवून घेऊन पुढील जो काही पक्ष काम असेल ते करू असं अजित पवार सांगतात. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.